थँक्यू. ओके, तर ठीक आहे. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे गॅपवरती. टोटल जी गॅप थेअरी असते की बेसिकली गॅप कसे ट्रेड केले जातात, कारण बरेच लोकांना माहिती नसतं की गॅप कशा पद्धतीने ट्रेड करायचे आणि का ट्रेड करायचे. सगळेजण टेक्निकली करत गेला तर आपण जे गॅप्स वगैरे क्रिएट होतात मार्केटमध्ये ते कधी ट्रेड करणार किंवा त्या ट्रेड करायची मेथड नेमकी काय आहे हे कधी समजणार. आता जर तुम्ही विचार केला की सर गॅप मध्ये काय सांगणार आहेत, इथले हाफ साइड डाऊन साइड हे सांगतील. ओके, आता डेली वरती बघा. तुम्हाला डेली टाइम फ्रेम वरती, ओके, डेली टाइम फ्रेम वरती बरेचसेच गॅप दिसतात, बरोबर आहे ना. बरेचसेच गॅप दिसतात तुम्हाला डेली टाइम फ्रेम वरती. फर्स्ट गॅप कोणता आहे बघा, इथे एक गॅप दिसतो या दोन्ही कॅन्डल क्लोजिंग आणि ओपनिंग मध्ये. ओके, गॅप म्हणजे काय बघा, मार्केट मी तुम्हाला गॅप नुसार सांगतो की गॅप बेसिकली कधी तयार होतो. मार्केट समजा आज एक पर्टिक्युलर शेअर्स किंवा निफ्टी बँक निफ्टी एखादा शेअर्स 10 रुपयाला क्लोज झालेला आहे. ओके, आणि तो नेक्स्ट डे ओपन होताना 12 रुपयाला ओपन झाला. म्हणजे काय झालं, तो अपसाइडला ओपन झाला. मग तिथं काय होतं की त्याला बोललं जातं गॅप अप ओपनिंग. म्हणजे जी प्राइस क्लोजिंग प्राइस होती त्याच्यापेक्षा 2 रुपये प्लस मध्ये ओपन झाला, म्हणून त्याला गॅप अप ओपनिंग बोललं जातं. नंतर काय की जर 10 रुपयाला क्लोज झाला असेल आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जर 8 रुपयाला ओपन होत असेल, म्हणजे काय झालं की -2 मध्ये ओपन झाला, त्याला काय बोलणार आहे, गॅप डाऊन ओपनिंग. आता हे गॅप अप आणि गॅप डाऊन का होतं, कारण तुम्हाला माहिती असेल की मार्केट क्लोज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ऑर्डर प्लेस करायला येते. मार्केट क्लोज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ऑर्डर प्लेस करायला येते, ते सर्वांनाच माहिती आहे. मग जेव्हा त्या ऑर्डरीचं जे काय असतं म्हणजे रात्रभर किंवा मार्केट क्लोजिंग नंतर ज्या ज्या ऑर्डरी पडल्या जातात त्या सकाळी मॉर्निंग मध्ये काय केले जातात 9-8 पर्यंत, की त्या ऑर्डरीचं काय केलं जातं की सेटअप लावला जातो की बाईंग प्रेशर जास्त आहे का सेलिंगच्या ऑर्डरी जास्त आहेत असं चेक केलं जातं. आणि ज्या ज्या ऑर्डरी असतील तर त्या ठिकाणी त्या प्राइस नुसार एक काय केलं जातं की रेंज तयार केली जाते. मग त्यात जर समजा जर डिमांड जास्त असेल, मीन्स काय बाईंग प्रेशर जास्त असेल त्या शेअर्स मध्ये, तर तो शेअर्स गॅप अप ओपनिंग होणार. आणि जर समजा एएमओ ऑर्डर म्हणजे एएमओ मीन्स काय, आफ्टर मार्केट ऑर्डर. एएमओ ऑर्डर मध्ये जास्तीत जास्त सेलिंगच्या ऑर्डरी पडल्या असतील तर काय होतो की तो बेसिकली शेअर्स डाऊन साइडला ओपन होण्याचे चान्सेस असतात. तर अशा पद्धतीने काय होतं की गॅप अप आणि गॅप डाऊन मार्केटला अप किंवा डाऊन साइडला केलं जातं. आणि थर्ड जो पॉइंट आहे तो न्यूज बेसिस असतो की एखाद्या न्यूज नुसार गॅप अप गॅप डाऊन होऊ शकतो. बाकी काय की बँक सॉरी जे स्टॉक्स असतात त्यामध्ये बाईंग प्रेशर कशा पद्धतीने जनरेट झालेलं आहे त्यावरती ते ठरतं की गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल. हे आपण आधीच अनालिसिस करू शकतो. पण हे बरेच लोकांनी का नाही अशा थेअरीज तयार केलेल्या आहेत. थेअरीज काय तयार केलेले आहेत की आदल्या दिवशी एखादा ट्रेड द्यायचा BTST, म्हणजे काय बाय टुडे सेल टुमारो असा ट्रेड द्यायचा. आणि त्या थेअरीला एक नाव द्यायचं की 99% तुम्हाला ही थेअरी शिकवली जाईल, BTST थेअरी म्हणून एक शिकवली जाईल. त्या BTST स्ट्रॅटर्जी म्हणतात त्याला. ओके, BTST स्ट्रॅटर्जी मध्ये तुम्हाला 5,000 भरा आणि BTST स्ट्रॅटर्जी शिकवली जाईल. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं, मार्केट एंडला ही स्ट्रॅटर्जी लावायचे आणि 15 मिनिटात तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करायचा. उद्या सकाळी उठल्यावर तुमच्यात प्रॉफिट. म्हणजे एवढे सगळे जे अनालिस्ट आहेत किंवा एवढे सगळे जे शेअर मार्केट रन होतंय, दिवसाला 5,00,000 कोटीची उलाढाल होते, ती फक्त एका स्ट्रॅटर्जीवर. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा लोक असतात मार्केटमध्ये. ते त्यासाठी आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. मग तसल्या कोणत्याही स्ट्रॅटेजीवर काहीच तर ठेवायचं नाही. जर मार्केटचं क्लोजिंग स्ट्रॉंग असेल, ओके, स्ट्रॉंग मीन्स काय की बाईंग साइडला प्रेशर जास्त दिसत असेल,
तर त्या दिवशी शेअर्स किंवा तो इंडेक्स गॅप अप ओपनिंग व्हायचे चान्सेस असणार आहेत. जर निगेटिव्ह क्लोजिंग असेल तर गॅप डाऊन होण्याचे चान्सेस आहेत. ओके. थर्ड पॉइंट बघा, गॅप अप गॅप डाऊन का होऊ शकतो. जर एखाद्या रेजिस्टन्सला क्लोजिंग दिला असेल मार्केटनं, तो रेजिस्टन्स ब्रेक करणार असेल तर तो गॅप डाऊन देऊ शकतो, किंवा तो रेजिस्टन्स फर्स्ट टाइम गेला असेल, काय म्हणतो मी, फर्स्ट टाइम त्या रेजिस्टन्सला गेला असेल तर गॅप डाऊन सुद्धा होऊ शकतो. आता इथं बघा, एक्झाम्पल नुसार दाखवतो. पहिल्यांदा सपोर्टला प्राइस आली, इथं काय झालं, गॅप अप ओपनिंग झाली आणि परत डाऊन आली. गॅप ओपनिंग झाल्या परत डाऊन आल्या. आता इथं बघा, हा एक परत सपोर्ट तयार झाला, न्यूली सपोर्ट. परत काय झालं, गॅप डाऊन ओपनिंग होऊन प्राइस डाऊन आली. परत झालं गॅप अप ओपनिंग होऊन प्राइस अपसाइडला गेली. परत जसं सांगितल्या पद्धतीने स्ट्रॉंग क्लोजिंग असेल, वर कोणता रेजिस्टन्स असेल तर गॅप ओपनिंग होऊ शकतं. इथं सुद्धा गॅप ओपनिंग झालं, प्राइस अपसाइडला गेली. इथं पण बघा, प्राइस डाऊन आली. इथं पण गॅप डाऊन. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं की आपल्याला फक्त काय पैसे लुटायचे काम आहेत ते. ही स्ट्रॅटर्जी, ती स्ट्रॅटर्जी, या सगळ्या स्ट्रॅटर्जी माणसानंच बनवलेल्या आहेत. असं आहे का कोण शेअर मार्केटच्या आधीच आहे आणि त्यानेही स्ट्रॅटर्जी सांगितली, तर तसं काहीच नसतं. की ज्या स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगितल्या जातात त्या तुम्ही स्वतः सुद्धा तयार करू शकताय, पण स्वतः कधी तयार करणार आहे की तुम्हाला तेवढा मार्केटसाठी टाइम देणं गरजेचं आहे. आपली स्वप्न खूप मोठी आहेत. आपली स्वप्न आहेत, मला BMW मधनं फिरायचंय, आणि आपण करतोय काय, आपण फक्त आणि फक्त एक 1 आवर किंवा 2 आवर मार्केटला टाइम देतो. मग अशाने जर आपली स्वप्न पूर्ण होणार असतील तर मग विचार करा ना की आपण एवढ्या वर्ष स्टडी केला, म्हणजे काय की 10वी पर्यंतचे 10 वर्ष, 11वी 12वी 2 वर्ष, 12 वर्ष झाली, नंतर ग्रॅज्युएशनची 3 वर्ष, म्हणजे टोटल 15 वर्ष आपण स्टडी करतोय. आणि जे म्हणजे हुशार स्टुडंट असतात, म्हणजे सगळ्यात जास्त म्हणतोय मी, ओके, ऍव्हरेजली हुशार नाही, जे हुशार सगळ्यात जास्त हुशार स्टुडंट असतात त्यांना पगार कितीचा लागतो, 50-60 हजार स्टार्टिंग काय तर लागेल, किंवा एक इयरली पॅकेज 8-9 लाखाचं काहीतरी मिळेल. पण त्याच ठिकाणी बघा, जे ऍव्हरेज स्टुडंट असतात, ऍव्हरेज म्हणतोय मी, त्यांना कितीचं पेमेंट मिळतो मंथली, कुठे तर 15 ते 20 हजार रुपये. मग विचार करा, जे ऍव्हरेज, सगळ्यात जास्त ऍव्हरेज स्टुडंट असतात, असं नाही की सगळेच ब्रिलियंट असणार आहेत, आपण सुद्धा ऍव्हरेज असं समजूया. मग 15 वर्ष जर आपण काम करत असल, ते पण किती, 20-25-30 हजार रुपये मिळवण्यासाठी, मग मार्केटमधून तुम्ही स्वप्न बघताय की मला महिन्याला लाख रुपये मिळायला पाहिजे, मग त्यासाठी किती काम करायला पाहिजे तुम्हाला, मिळणार लाख रुपये काय 2 लाख रुपये सुद्धा मिळतील तुम्ही त्या जिद्दीनं काम केलं तर. मग त्यासाठी किती काम करायला लागेल, किती टाइम द्यायला लागेल. हा, आधी आपल्याकडे टाइम होता खूप, एवढे वर्ष टाइम होता म्हणून तर ते 15 वर्ष काम केलं ना. पण आता काही काही लोकांच्याकडे टाइम नाही, काही काही लोकांचे टाइम आहे पण देत नाहीत, तर टाइम त्यासाठी काढावा लागेल. मार्केट बेसिकली लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला समजतं की मार्केट चालतंय कसं. कारण एक तुम्हाला मी आता एक सिस्टीम सांगतो की अनालिसिस, ओके, अनालिसिस करणं आणि ट्रेडिंग करणं हे डिफरंट गोष्टी आहेत. तुम्ही रोज संध्याकाळी अनालिसिस करताय, दुसऱ्या दिवशी बघताय त्यातलं 10 शेअर्स अनालिसिस केला, त्यातले 5 ते 4 शेअर्स तुमचे बरोबर असतात, किंवा 10 ते 10 पण बरोबर असतात. तुम्हाला वाटतंय की माझ्यासारखं अनालिसिस करणारं कोण नाही, माझं चांगली अॅक्युरसी येत आहे, पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही ट्रेडिंग मध्ये शिरता, तुमचे 10च्या 10 ट्रेड स्टॉप लॉस होतात. आता यामध्ये माइंडसेटचा गेम आहेच. माइंडसेटचा गेम पेक्षा काय आहे की आपल्याकडे जो ट्रेड होल्ड करण्यासाठी पेशन्स कमी पडतोय, किंवा आपण थोडीशी त्या ट्रेड मध्ये गडबड करून
नको तिथं ट्रेड घ्यायचा प्रयत्न करतोय की मला प्रॉफिट व्हायला पाहिजे. कारण दिवसभरात बघा ना, असे बरेच लोक असतात की काही लोक असतात की दिवसात एकच ट्रेड करतात. पण काही लोक असं असतात की एखादी टेक्निक आज शिकली किंवा एखादी टेक्निक बघितली YouTubeला, दुसऱ्या दिवशी ती त्यांना मार्केटमध्ये करायचीच असते, ट्राय करायचीच असते. त्यावरती जातात. ते ट्राय करायला जातात. जरी तो सेटअप किंवा ते काय मिळत नसेल दिवसभर, तरी सुद्धा ते तिथं ट्राय करणार. जरी समजा एखादा ब्रेकडाउन आपल्या सेटअपमध्ये बसत नसेल, तरी सुद्धा लोकांना वाटते की नाही हा बसतोय. हा ट्रेड होऊ शकतो. मग असं का? म्हणजे विनाकारणाचा आपण ट्रेड करतोय. हेच जर विचार करा ना, आपल्या म्हणजे हे सगळं काय आहे हो? सगळं बिझनेस रिलेटेड आहे. आपण एक आपला जर स्वतःचा बिझनेस असता, समजा लय काय मोठं बोलत नाही मी. एक आपली वडापावची गाडी असते. त्या वडापावच्या गाडी जर आपली असती, आपण काय केलं असतं? स्वतःचा बिझनेस आहे. समजा एक रविवारी तुम्हाला माहिती आहे, रविवारी सगळ्यात जास्त तुम्हाला गिराईक असणार आहे. सोमवारी बऱ्यापैकी लोकांचा असतं तो उपवास, त्यामुळं काय असणार गिराईक कमी असणार आहे. मग तुम्ही असं म्हणून चालणार आहे का हो, की रविवारी मी फक्त 10 किलोच बटाटा शिजवणार. जरी तुम्हाला 20 किलो लागत असला, तरी फक्त मी 10 किलो शिजवणार. तसं म्हणून चालणार आहे का? नाही. पण तुम्ही काय करताय बघा, आता लाईव्ह मार्केटनुसार तुम्हाला बघायला गेलं, तर तुम्हाला सोमवारी काय आहे? सोमवारी तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला काय आहे, की गिराईक कमी आहे किंवा गिराईक दिसतच नाही. पण तुम्ही उगाच गिराईक दिसत नाही, तरी पण 10 किलो, 15 किलो, 20 किलो बटाटा शिजवताय. मग तो काय असणार आहे आपला लॉसच. मग तसंच आहे मार्केटमध्ये विदाऊट सेटअप ट्रेड करत असाल, म्हणजे करावं वाटतंय म्हणून करून चालणार नाही. काहीतरी त्याला रूल्स आहेत. कारण प्रॉफिटेबल जर्नी मार्केट शिकणं खूप सोपं आहे. कसं आहे मार्केट शिकणं खूप सोपं आहे. पण मार्केट शिकून तिथून पुढे प्रॉफिटेबल हो बनणं आणि प्रॉफिटेबल पण होऊ शकताय आणि तिथून पुढं कंटिन्यू प्रॉफिटेड राहणं ही जर्नी खूप अवघड आहे. आता ही जर्नी अवघडची सोपं कशी बनवू शकतो? तर त्याला एकमेव आहे ते म्हणजे काय आपण टोटली रूल फॉलो करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण रूल फॉलो करतो, तेव्हा खरंच आपल्याला खूप फायदा त्याचा मिळत जातो. आणि जेव्हा आपण रूल फॉलो करत नाही, कोणत्या पण सेटअपवरती ट्रेड करायचं, दिवसात 10-10 ट्रेड करायचं, तर तो प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणू शकत नाही. आता एक मोठे जे प्लेयर्स असतात किंवा YouTube वरती बरेच लोक तुम्ही बघितले असतील. आता बरेच लोक हे YouTube बघत त्यांच्यापैकी कोणी पण घ्या, जो मंथली 20 लाख प्लस प्रॉफिट करतोय किंवा 10 लाख रुपये प्लस प्रॉफिट करतोय. त्याचा जर तुम्ही कधी त्याने पी&एल किंवा काय म्हणतात त्याला त्यांचा जो डाटा असेल तो शो केला, तर त्यामध्ये तुम्ही जर बघितलं, तर महिन्यात किती ट्रेड असतात तो? महिन्यात जास्तीत जास्त 20 सॉरी महिन्यात जास्तीत जास्त त्यांचे 10 ते 12 ट्रेड असतील. आणि नुसतं बाकीचे 10 ते 12 काय करणार आहेत? बाकीचे 10 ते 12 ते काय करतात? सोडून देतात. मग त्यामध्ये काय होतं त्यांची जास्त ॲक्युरसी निघते आणि समजा अजून एखादा ट्रेडर तुम्हाला माहिती असेल, की तो महिन्यातलं सगळं दिवस ट्रेड करतोय. पण त्याची जर तुम्ही ॲक्युरसी बघायला गेली तर 50-50% असते आणि तरीही तो प्रॉफिटेबल असतो. का प्रॉफिटेबल असतो? कारण त्याने सगळ्यात जास्त काम केलेलं असतं ते म्हणजे त्याच्या रूल्स वरती टोटल रिस्क किती पर ट्रेड घ्यावी आणि किती प्रॉफिट त्या ट्रेडमध्ये आपल्याला जनरेट करायचं आहे. या सगळ्यानुसार मग मार्केटमध्ये आपण काय होतो, की एक प्रॉफिटेबल जर्नी चालू करतो. ओके. तर आपल्या टॉपिक वरती येऊया. आपल्या टॉपिकचा काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. आता बेसिकली गॅप जे क्रिएट होतात, हे जे गॅप्स आहेत, हे ट्रेड कशा पद्धतीने करायचे? की गॅप अप झालं तर काय करायचं? गॅप डाऊन झालं तर काय करायचं? एक सिंपल थेअरी सांगणार आहे मी तुम्हाला. सिंपल काय सांगणार आहे? थेअरी सांगणार आहे. सिंपल थेअरी काय आहे बघा, मी 15 मिनिटात चार्ट लावतो.
15 मिनिटाची चार्ट लावतो. समजा प्राइस अशा पद्धतीने स्ट्रॉंग क्लोजिंग देऊन प्राइस नेक्स्ट डे गॅप अप झाली. नेक्स्ट डे गॅप अप झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय चेक करायचं आहे बघा, थेरी सांगतोय मी तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल चेक करायचं की प्राइस मध्ये किती पॉईंटची टोटल जी क्लोजिंग होती, ओके, त्याच्या आधीच्या दिवशी जी क्लोजिंग होती त्यामध्ये किती पॉईंटची क्लोजिंग मिळालेली. म्हणजे इथं बघा की ह्या डेला किती मिळाली हो, एक रॅली. त्यामध्ये काय की अशा पद्धतीची एक सुद्धा कॅन्डल नसावी किंवा अशा पद्धतीचा मूव सुद्धा नसावा. ओके, रॅली डायरेक्ट अशी रॅली किती मिळालेल्या क्लोजिंग टाइम मध्ये बघा इथं 300 पॉईंटचे. आणि नेक्स्ट डे जर समजा 200-300 पॉईंट जर गॅप अप ओपन होत असेल, इथे किती झालेलं आहे ऑलमोस्ट 100 काय 150 काय तर पॉईंट गॅप अप ओपन झालेलं, 100 पॉईंट गॅप अप ओपन होत. ओके, जर काय करायचं आहे बघा, तसं जर आपल्याला सेटअप मिळत असेल तर काय करायचं, ऑलवेज आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी फाइंड करायची. का सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी फाइंड करायची आहे? टोटल जर 500-600 पॉईंटची मूव्ह होत असेल, वन वे मूव्ह असे म्हणतोय, तर तिथं फक्त आणि फक्त सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी फाइंड करायची. हा, बाईंगची पण करू शकता, ते पुढे सांगतोय मी. आता एक बाईंगची सेलिंगची बघा की जिथं आपल्याला रेड कॅन्डल मिळेल विथ RSI. ओके, RSI चं कन्फर्मेशन विथ रेड कॅन्डल, ती रेड कॅन्डल मार्क करायची. किंवा जर ब्रेकडाऊन मिळत असेल अशा पद्धतीने, इथं ब्रेकडाऊन मिळालंय, तो ब्रेकडाऊन हे सुद्धा ट्रेड करू शकताय. आता ह्या मागचं लॉजिक काय हो, इथं बघा किती पॉईंटची मूव्ह झाल्या, 700 पॉईंटच्या ऑलमोस्ट मूव्ह झाली. या 700 पॉईंटच्या मूव्ह मध्ये एकदा तरी प्रॉफिट बुकिंग झालंय का हो? प्रॉफिट बुकिंग कसं होतं बघा, प्राइस अपसाइड जाते, डाऊनसाइड येते, अपसाइड जाते, डाऊनसाइड येते. अशा पद्धतीने काय होतं की प्रॉफिट बुकिंग मुळे काय होतं की प्राइस थोडीशी डाऊन येते, परत बाहेर लोक बाय करतात. म्हणजे इथं दिसतंय की डाऊन येते बाय. मग या ठिकाणी बघा काय झालं, प्रॉफिट बुकिंग झालंय का हो? नाही. मग प्रॉफिट बुकिंग साठी काय करू शकतो आपण, ट्रेड करू शकतोय. जिथं प्रॉफिट बुकिंग येणार आहे किंवा यातलं पोटेन्शियल कमी होणार आहे तिथं आपण काय करायचं, सेलची पोझिशन तयार करायची. इझिली आपल्याला हा ट्रेड मिळाला असता, जर तुम्हाला ही थेरी माहिती आहे तर हा ट्रेड इझिली मिळाला असता. अशा पद्धतीने डाऊन साइडला आली. टार्गेट कुठपर्यंत ठेवायचं, फर्स्ट टार्गेट ऑलवेज असणार आहे डे लो किंवा नियर जर असा स्विंग तयार झाला असेल तर तो. ओके, त्याच्यानंतर बघा हे झालं काय की गॅप अप, हे गॅप डाऊन मध्ये यूज करा. ओके, जर इथून जर गॅप डाऊन झाली असती, ओके, मी काय सांगतो तुम्हाला, इथं जर समजा गॅप अप झाली नव्हती, म्हणजे ही प्राइस अपसाइडला गेली असती, इथं गॅप डाऊन झाली असती, प्राइस इथं परत डाऊन आली असती, किंवा इथंच गॅप अप गॅप डाऊन ओपनिंग झाली असती, मी चेक केलं असतं की सपोर्टला क्लोज होती. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय चेक करायचं, सपोर्टला प्राइस आलेली आहे का, आणि सपोर्टला जर प्राइस आली असेल आणि इथं जर ग्रीन कॅन्डल दिसत असेल मला, तर मी त्याच्या खाली स्टॉप लॉस लावणार सपोर्टच्या खाली, आणि इथून एक बाईंगचा ट्रेंड जनरेट करणार ह्या टार्गेटसाठी. तिथं सुद्धा सेम करायचं आहे. जर रेजिस्टन्सला प्राइस कुठं जाते बघायचं, आपल्याला पोटेन्शियल सेलिंग कुठं दिसते बघायचं, कुठे ह्याच्यातलं पोटेन्शियल कमी होतंय आणि कुठं मला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळते. या ठिकाणी रेजिस्टन्स हिट केला प्राइसनं, रेजिस्टन्स हिट केल्यानंतर प्राइस डाऊन साइड आली. टोटली बाईंग अँड सेलिंग अशी तुम्ही यूज करू शकताय हे गॅप ट्रेड करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा, आता हा गॅप का फिल झाला नाही हो, हा गॅप का झाला नाही, हा गॅप टोटली का फिल झाला नाही, हा गॅप फिल झाला पण हा का फिल झाला नाही, प्राइस अपसाइडलाच का गेली, कारण प्राइस अपसाइडला गेली ह्याच्या मागचं ट्रेड सांगतो. आज आपल्या इथे स्टॉप लॉस, माझ्या मते इथून प्राइस डाऊन साइडला यायला पाहिजे होती, इथं आपण स्टॉप लॉस पण खाल्लेले. ओके, ट्रेड पण दिलेला आहे, या ठिकाणी स्टॉप लॉस पण खाल्लेला आहे. प्राइस मध्ये काय झालं बघा, जेव्हा मॉर्निंग मध्ये मी ट्रेड दिला, या एरियात काहीतरी ट्रेड दिला. ओके, मॉर्निंग मध्ये इथं ब्रेकआउटची कंडिशन, ब्रेकडाऊनची कंडिशन दिसायला लागली, तेव्हा काय झालं की मी इथं ट्रेड दिला, प्राइस डाऊन पण आली, प्राइसनं परत मुव्हिंग केलं. हा, अशा कंडिशन मध्ये तुमचा जरी स्टॉप लॉस हिट झाला काही प्रॉब्लेम नाही, मॅक्स टाइम तुम्हाला लॉस व्हायचे चान्सेस नाहीत, तुमचे हे प्रॉफिटेबल ट्रेड जाऊ शकतात. नंतर काय केलं, नंतर ब्रेकआउट ट्रेड सगळं कव्हर मिळून सगळं कव्हर झालं, कारण इकडचे सगळे हे जे ऑप्शन होते, कॉल ऑप्शन 34,700चा एक, 34,700चा एक, हे दोन ऑप्शन मी शॉर्ट करून ठेवलेले, त्यामुळे नंतर कव्हर झाला माझा. ओके,
आता हा टोटली जर सिनेरिओ आपल्याला झाला तर यामध्ये काय करायचं बघ, ह्याच्यामध्ये ट्रॅपिंग व्हायला लागला. ओके, ट्रॅप व्हायला लागलं, मार्केट परत त्या रेंजमध्ये यायचा प्रयत्न करत असेल तर अपसाइड ट्रेड प्लॅन करायचा. अपसाइड ट्रेड कधी प्लॅन करायचा की रेजिस्टन्स कुठे चेक करायचा आणि त्या रेजिस्टन्सच्या जवळ कन्सल्टेशन करते का बघायचं. तिथं कन्सल्टेशन झालं ना की ही लेवल होल्ड करत होती आणि लेवल जर होल्ड करत असेल मॅक्स टाइम जर बघा ना की ऑलमोस्ट किती वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत ही लेवल होल्ड केलेली, मग ही अपसाइड रॅली देऊ शकते. आणि जर 12च्या आधीच म्हणजे पहिल्या 10-10:30च्या आधीच जर ब्रेकडाऊन मिळत असेल आणि प्राइस डाऊन साईडला यायचं चान्सेस दिसत असेल तर हा गॅप इझिली फिल होणार आहे. आणि दुसरी कंडिशन म्हणजे काय, ही रेजिस्टन्स स्ट्रॉंग रेजिस्टन्स मध्ये पाहिजे. हा गॅप फिल व्हायचं कधी, स्ट्रॉंग रेजिस्टन्स मध्ये पाहिजे. आता हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे का हो, आपण जिथं ओपनिंग झालं तो असा काही एवढा स्ट्रॉंग रेजिस्टन्स नाही. ओके, हा रेजिस्टन्स होता, त्याच्यामुळे काय झालं की परत हा सपोर्ट म्हणून वर्क झाला एकदा आणि परत आता रेजिस्टन्स म्हणून वर्क होते. एवढा काही स्ट्रॉंग असा नव्हता की जिथून प्राइस रिव्हर्स व्हायलाच पाहिजे. कारण जर स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून वर्क झाला असता हा तर प्राइस डाऊन साईडला आली नसती. म्हणजे स्ट्रॉंग म्हणण्यासारखं असं काय नाही. हा, पण एक लेवल होती ही, त्या लेवलमुळे प्राइस थांबली गेली आणि परत अपसाईडला ब्रेक झाली. समजा या ठिकाणी बघा इथून एक गॅप डाऊन झालेला आहे. ओके, इथून एक गॅप डाऊन झालेला आहे या एरियात. या एरियातून काय झालं, गॅप डाऊन झाले. समजा उद्या इथं ओपन झाली, त्या ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या रेंज मध्ये ओपन झालं निफ्टी बँक निफ्टी, तर मग आपण प्लॅन करू शकतोय ना एक डाऊन साईडचा ट्रेड इथं गॅप अप ओपन झाली तर. आणि इथून एक सेलिंग प्रेशर आलेलं आहे इथपर्यंत, प्राइस मध्ये बघा कशा पद्धतीने डाऊनफॉल आलेला आहे. आणि या लेवल पर्यंत किंवा ह्या एका एरियामध्ये जिथं पेंडिंग ऑर्डर आहेत त्या एरियामध्ये प्राइस आलेलीच नव्हती ना अजूनपर्यंत. आणि जर ह्याच्या वर ओपनिंग झालं तर ही लेवल सुद्धा वेस्ट गेलेली आहे. नाहीतर आपण इथे एक स्कॅल्पिंग ट्रेड इझिली करू शकतो 100%. ओके, परत मी रिपीट करतो मी काय सांगितलं. जर प्राइस गॅप अप होत असेल आणि रेजिस्टन्स नियर बाय ओपन होत असेल आणि निगेटिव्ह डायरेक्शन आपल्याला दिसत असेल, निगेटिव्ह थोडस वाटत असेल तर सेल करू शकतोय. टार्गेट काय की गॅप फिलिंगचे टार्गेट राहू शकतं. आणि जर प्राइस थोडीशी अपसाइड मूव्ह झालेली असेल आधीच तर डे लोचं पहिलं टार्गेट त्यानंतर गॅप फिलिंग. तसंच वाईस वर्सा गॅप डाऊन झालं आणि सपोर्ट जवळ ओपन होत असेल तर फर्स्ट टार्गेट काय असणार आहे, ग्रीन कॅन्डल बघायचे, कन्फर्मेशन बघायचं बरं का, असं नाही विदाउट कन्फर्मेशन करायचं. कन्फर्मेशन बघायचं. एक RSI ज्यांना माहिती नाही त्यांनी सोडून द्या, काय एवढा प्रॉब्लेम नाही. ज्यांना RSI माहिती आहे तिथं डायव्हर्जन फायर होते का बघायचं. त्याच्यानंतर काय की तो गॅप फिल व्हायचे चान्सेस असणार आहे. आणि मेन पॉईंट काय चेक आहे, तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे का वीक आहे. स्ट्रॉंग रेजिस्टन्स कोणते असणार त्याची व्याख्या मी परत एकदा सांगतोय की पहिल्यांदा प्राइस त्या रेजिस्टन्सला जाते तो म्हणजे स्ट्रॉंग रेजिस्टन्स. 2-3 वेळा जात असेल तर तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग राहणार नाही. किंवा 2-3 वेळा अपसाईड डाऊनसाईड केल्या त्या लेवलपासून तर तो एरिया कसा स्ट्रॉंग असू शकते. बघा ना, प्राइस इझिली अपसाईड डाऊनसाईड होते तर तो एरिया स्ट्रॉंग नसणार आहे. अशा पद्धती गॅप नुसार आपल्याला अशा ट्रेड करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा जे गॅपचं ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस असते नाही. आता ही काय आहे, समजा इथं ही क्लोजिंग प्राइस आहे, ही ओपनिंग प्राइस आहे. ही ओपनिंग प्राइस पण सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणून वर्क होते. काय म्हणते मी, सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणून वर्क होते. आज तेच झालं ना, ओपनिंग प्राइसच्या जवळ बाय आलं परत अपसाइड मूव्ह झालं. तिथं पण बघा ह्या इथं जी ओपनिंग प्राइस होती, ओके, ही क्लोजिंग प्राइस होती. त्या क्लोजिंग प्राइसला स्मॉलर टाइम फ्रेमला प्राइस इथून बाउन्स बॅक झालेली आहे. दाखवतो तुम्हाला. या एरियात आली, प्राइस अपसाइड जायचा प्रयत्न करत होती. म्हणजे काय की सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून हे वर्क होऊ शकतं. इथं पण बघा. तर तशा पद्धतीनं तुम्ही दोन्ही पद्धतीने ट्रेड करू शकता. एक ब्रेकआउट ट्रेडिंग पण त्यामध्ये करू शकताय
आणि एक सपोर्ट रेजिस्टन्स नुसार तिथून एक वाईज वर्सा ट्रेडिंग सुद्धा करू शकताय. आता जे आपण परत एकदा मी लॉजिक सांगतोय की लॉजिक काय आहे हे, की गॅपअप झालं तर सेलचं लॉजिक का लावलेलं आहे आपण, कारण का की जर वन साइड मूव्ह होत असेल म्हणजे काय, आता ह्यानुसार समजून घ्या 33,900 कोणी बाय केला असेल आणि तो एन्जॉय करतोय बऱ्यापैकी 34,000 पर्यंत, सॉरी 34,500 पर्यंत एन्जॉय करतोय आणि त्याला असे काहीच एरिया आला नाही की प्रॉफिट बुकिंग घेतलं नाही, मग इथं 33,900 ला घेतलेले प्लेयर्सनी इथपर्यंत होल्ड केले, मग ते प्लेयर्स कुठं ना कुठं तरी जाऊन प्रॉफिट बुकिंग घेणारच ना. आणि ती प्रॉफिट बुकिंग जर चालू झालं तर मार्केटमध्ये सेल ऑफ येतो. सेल ऑफ म्हणजे असं स्ट्रॉंग सेल ऑफ म्हणता येणार नाही, पण थोडस का होईना प्रॉफिट बुकिंग येतं मार्केटमध्ये, सेलिंग प्रेशर येतं, मार्केट तिथून डाऊन येतं. मग त्या सेलिंग प्रेशरचा फायदा घ्यायचा आहे आपल्याला. ओके, आपण मार्केटनुसार ट्रेड करत नाही, आता मार्केटच्या अपोजिट साईडला जाऊन ट्रेड करतोय. काय करतोय की जे प्रॉफिट बुकिंग घेते त्यांच्यानुसार आपण सेलची पोझिशन तयार करतोय. म्हणजे जे हिथं बाय करून फसणार आहेत, ओके, जे हिथं प्रॉफिट बुकिंग घेणार आहेत आणि प्रॉफिट बुकिंग घेताना जे लोक इथं बाय करणार आहेत, म्हणजे ते 34,000 33,500 ला, सॉरी 34,500 ला, ते काय होणार, ते ट्रॅपच होणार आहेत ना. आपण पण तेच करतोय, ह्यांना ट्रॅप करतोय, प्राइस डाऊनसाइड याची वाट बघतोय. म्हणजे काय, आपण क्लिअरली विचार करतोय सेम इन्स्टिट्यूशन सारखा, की लोकांना ट्रॅप कसं करायचं, लोक कुठं ट्रॅप होतील, हा जेव्हा तुम्ही विचार करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही एक प्रॉफिटेबल जर्नी चालू कराल. कारण प्रत्येक वेळी सेम यूज करणं गरजेचं आहे का हो? तुम्ही विचार करा, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हा जो ब्रेकआउट आहे, ओके, हा जो ब्रेकआउट आहे, हा तुम्ही एक सिंगल पर्सन आहे का हो की तुम्ही बघताय, जेवढ्यांना सपोर्ट रेजिस्टन्स माहिती आहे ते सगळे लोक तिथे ट्रेड बघणार आहेत, बरोबर आहे. पण त्यात आपले जर कन्फर्मेशन असतील तर हा सगळ्यांच्या बरोबर आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. पण जर समजा डायरेक्टली जर हा ब्रेकआउट देत असेल, समजा इथून रॅली झाली, इथं ब्रेकआउट दिला आणि बरेच लोक इथे घेऊन फसणार आहेत, कारण ज्यांना थेरी, टोटल थेरी माहिती नाही, ते काय होणार आहे, इथं घेऊन फसणार आहेत, ट्रॅप होणार आहेत, परत प्राइस डाऊन साईडला येऊ शकते. आणि आपला फायदा काय झाला, आपल्याला थेरी टोटल माहिती होती, बेसिकली काय करायचं त्या एरियामध्ये. ओके, अशा पद्धतीने टोटल जी गॅप थेरी होती ते टोटल एक असं लॉजिकली होती, असं काय तुम्हाला मी टेक्निकली किंवा इंडिकेटर वगैरे काय त्यात देणार नव्हतो. एक लॉजिकली ट्रेड कसा करू शकतो गॅप, ते फक्त मला तुम्हाला शिकवायचं होतं, ते इथं कम्प्लीट झालेलं आहे. ओके.